मग नंतर सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर निवांत बसले होते, सगळेजण गप्पा मारत होते. माझ्या सगळ्या भाची आणि भाच्यांची अशी मस्ती चालू होती झोपाळ्यावरती. सगळेजण खूप आनंद घेत होते. त्यांना खूप दिवसानंतर असं आजोळी येऊन वगैरे खूप छान वाटत होतं. त्या सगळ्यांना असं होत होतं की काय करू आणि काय नको, कारण सिटीमध्ये सगळेजण सिटीत राहतात, तिकडे अशी काही मोकळी व्यवस्था नसते खेळण्यासाठी, हा आनंद नसतो सगळेजण एकत्रित येऊन. मला तर अगदी माझं बालपणच आठवलं. आम्ही सुद्धा सगळी भावंडं अशीच येऊन मस्त एन्जॉय करायचो. अर्थात ज्या दिवशी हे सगळे आले होते त्याच दिवशी माझ्या एका बहिणीची ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांनी मस्तपैकी असा एक आईस्क्रीमचा पॅक आणला होता. तर तो इतका मोठा होता की माझ्या बहिणीने त्याला नाव दिलं खानदान आईस्क्रीम पॅक म्हणून. तर ते आईस्क्रीम एवढं सुंदर होतं, खूप छान होतं. सगळ्यांनी अगदी ताव मारला त्यावरती. बहिणीने घेतलं सगळ्यांना आईस्क्रीम दिले आणि मस्तपैकी छान असं जरा सेशन झालं आमचं गप्पा गोष्टींचं. निवांत बसले होते सगळेजण. मग संध्याकाळी मी मस्तपैकी भक्कड चहा बनवला. पाऊस वगैरे चालू होता बाहेर आणि चहा इतका सुंदर झाला होता की प्रत्येकाने अजून एक ऑर्डर दिली मला चहासाठीची. तर मस्तपैकी चहा घेऊन सगळ्यांनी आनंदाने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी रेडी झाले. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.